नमस्कार. रमेश पतंगे लिखित अमेरिकन संविधान निर्मितीचा इतिहास आपण ऐकत आहोत. अभिवाचनाच्या 17व्या भागात मी संगीता अभ्यंकर आपल्याला मनापासून अभिवादन करते. संघर्ष सुरू झाला की वेगवेगळ्या भूमिका घेणारे गट तयार होतात. तसे अमेरिकेतही झाले. पेट्रिक हेनरी यांच्या गटाचे म्हणणे होते की आता ब्रिटिशांपासून वेगळे होण्याची वेळ आलेली आहे. तर दुसरा गट म्हणत होता की मातृराष्ट्राशी म्हणजेच ब्रिटनशी संबंध तोडू नये. ब्रिटनचे कायदे असे होते की फ्रान्सकडून सिल्क आयात करू नये. तंबाखू आणि इतर धान्य यांचा व्यापार ब्रिटनमार्फतच झाला पाहिजे. मालाची वाहतूक ब्रिटिश जहाजातूनच झाली पाहिजे. परस्पर आयात अन्य देशातून करता कामा नये. दुसऱ्या भाषेत ब्रिटनने अमेरिकेसोबतच्या व्यापारावर एकाधिकार स्थापन केला होता. अमेरिकेतील वसाहतींना स्वतंत्र स्थान आहे असे मानायला ब्रिटन तयार नव्हते. या कॉलनींचे काम ब्रिटनची भरभराट करणे एवढेच आहे, त्याशिवाय त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही असे ब्रिटिशांना वाटत होते. स्वातंत्र्याच्या शोधात अमेरिकेत आलेल्या माणसांना ब्रिटनच्या राजाची आणि पार्लमेंटची ही भूमिका पटणे अशक्य होते. अशावेळी स्वातंत्र्य का आवश्यक आहे याची सर्वांना पटेल अशी वैचारिक मांडणी करणे आवश्यक होते आणि हे काम थॉमस पेन यांच्या कॉमन सेन्स या छोट्याशा पुस्तिकेने म्हणजे पॅम्पलेटने केले. मानवी इतिहासाला कलाटणी देण्याचे काम करणारी अनेक छोटी पुस्तके असतात. समाज अशा वळणावर येतो की जेव्हा त्याला येथे जावे का तेथे जावे असा संभ्रम पडतो. अशावेळी कुणीतरी उभा राहतो आणि सांगतो की आपल्याला जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे आणि तोच कल्याणकारी आहे. पेनच्या छोट्या पुस्तिकेने हेच काम केले. थॉमस पेन यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. ब्रिटन सोडून ते अमेरिकेत आले. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय त्यांनी केले. व्यवसाय करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला नसल्यामुळे त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. वैचारिक क्षेत्रातील त्यांचे यश अक्षरवाङ्मयात मोडणारे आहे. त्यांचे नाव घेतले की लगेच आठवतो तो त्यांचा ग्रंथ राईट्स ऑफ मेन. कॉमन सेन्स या पुस्तिकेमध्ये त्यांनी जे मांडले त्याचा सारांश असा: माणूस समाजशील प्राणी आहे. समाजात राहूनच तो सर्व प्रकारे सुरक्षित राहू शकतो. एकमेकांचे हित साधण्यासाठी लोक एकत्र येतात आणि राहतात. शासनाची आवश्यकता यासाठी निर्माण होते की एकत्र राहण्यामुळे तंटेबखेडे सुरू होतात, संपत्तीचे विवाद सुरू होतात, परजातीकडून आक्रमणाची भीती निर्माण होते. यासाठी शासन व्यवस्थेची आवश्यकता असते. समाज ही चांगली आवश्यकता आहे आणि शासन व्यवस्था ही वाईट अवस्था आहे. पेनच्या शब्दात सांगायचं तर सोसायटी इज प्रोड्यूस्ड बाय आवर वॉन्ट्स अँड गव्हर्नमेंट बाय विकेडनेस. द फॉर्मर promotes our happiness positively by uniting our affections, later negatively by restraining our vices. The one encourages intercourse, the other creates distinctions. The first is a patron, the last is a punisher. पेन पुढे सांगतो की अमेरिकेला आपल्या प्रगतीसाठी ब्रिटनची काहीही आवश्यकता नाही. ब्रिटनने अमेरिकेचे संरक्षण केले या म्हणण्यालाही काही अर्थ नाही. अमेरिका स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ आहे. ब्रिटनबरोबर राहण्यात वसाहतींना काहीही फायदा नाही. आपण स्वतंत्र झालो तर युरोपातील देशांशी आपण स्वतंत्रपणे व्यापार करू शकू. म्हणूनच संरक्षण, व्यापार आणि आत्मसन्मान याच्यासाठी आपण स्वतंत्र झाले पाहिजे. अमेरिका स्वतःचे नौदल उभे करू शकते. आजच्या अमेरिकेची भौगोलिक स्थिती पाहता ऐक्य करण्याची हीच उत्तम संधी आहे. खूप विस्तार झाला तर ऐक्य करणे कठीण जाईल. पुस्तिकेचे शीर्षक कॉमन सेन्स आहे. पेन म्हणतो की हे सर्वसामान्य शहाणपण आपल्याला सांगते की जी सत्ता आपल्यावर केवळ अधिकार गाजवण्यासाठीच जन्माला आली आहे ती आपले रक्षण करण्यास असमर्थ आहे. कॉमन सेन्स आम्हाला सांगतो की केवळ संख्या नाही तर आपल्या ऐक्यावर आपली शक्ती अवलंबून आहे.
आजचे आपले संख्याबळ सर्व जगाला अंगावर घेण्या इतके समर्थ आहे. थॉमस पेनच्या पुस्तिकेने 1775 साली अमेरिकेत वैचारिक क्रांती घडवून आणली. या पुस्तिकेने स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याला जन्म दिला. एका व्यक्तीची सत्ता ही संकल्पना लयाला गेली आणि अमेरिकन प्रजासत्ताक जन्माला आले. सामान्य माणसांना राजकीय सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला गेला. आज आपण सहजपणे म्हणतो की अमेरिका हा जगातील शक्तिशाली लोकशाही देश आहे. अमेरिकेची लोकशाही प्रजासत्ताक आहे. अमेरिकेने ही पद्धती प्रथम विकसित केली. थॉमस पेनने विचार दिला. अमेरिकन विद्वान आणि राष्ट्रीय राजकारण करणाऱ्या नेत्यांनी त्यावर आधारित आपली राज्यघटना तयार केली. या राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेकडे आपण आता हळूहळू जात आहोत. पहिल्या कॉन्टिनेंटल काँग्रेसने थॉमस जेफरसन, बेंजामिन फ्रँकलिन, जॉन ॲडम्स, रॉजर शर्मन, रॉबर्ट आर लिव्हिंगस्टन या 5 जणांची एक समिती नेमली आणि त्यांच्याकडे एक काम सोपवले. ब्रिटनपासून फुटून का निघायचे याची तात्विक मांडणी करणारे घोषणापत्र तयार करण्याचे हे काम होते. समिती जरी 5 जणांची असली तरी त्यातील 4 जण वेगवेगळ्या कामात व्यस्त होते. त्यामुळे हे काम थॉमस जेफरसन यांच्याकडे आले तेव्हा त्यांचे वय होते अवघे 33. ते कायदेतज्ञ होते. तसेच ज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये त्यांनी प्रावीण्य संपादन केले होते. थॉमस जेफरसन यांनी एक कच्चा मसुदा तयार करून तो बेंजामिन फ्रँकलिन आणि जॉन ॲडम्स यांना वाचायला दिला. त्यात त्यांनी काही सुधारणा सुचवल्या. नंतर सुधारित मसुदा काँग्रेस पुढे ठेवण्यात आला. 28 जून 76 या दिवशी काँग्रेसमध्ये त्यावर चर्चा सुरू झाली. काही बदल सुचवण्यात आले पण मूळ गाभा मात्र बदलण्यात आला नाही. जेफरसनचे पहिले वाक्य आहे, निर्मितीने सर्व माणसे समान आहेत. या वाक्यातून सामाजिक समतेचा अर्थ काढणे धोकादायक आहे. जेफरसन सामाजिक समतेची गोष्ट करत नाही. निग्रो गुलामांना मुक्त केले पाहिजे असे तो म्हणत नाही. तो असेही म्हणत नाही की जन्माने सर्व माणसे समान आहेत. तो निर्मितीने सर्व माणसे समान आहेत असे म्हणतो. त्याचा अर्थ असा होतो की काळे काळे म्हणून समान आहेत आणि गोरे गोरे म्हणून समान आहेत. कालांतराने या वाक्याचा अर्थ सामाजिक समता असा करण्यात आला. हा भाग वेगळा. जेफरसन पुढे म्हणतो की जीवन, लिबर्टी आणि सुखाचा शोध हे जन्मसिद्ध अधिकार आहेत. अमेरिकेच्या जीवनाची ही तत्वत्रयी आहे. अमेरिकेच्या संविधानाची ही मूल्यव्यवस्था आहे. लिबर्टी म्हणजे अन्यायपूर्ण कायद्यातून मुक्तता. अमेरिकन माणसाला ब्रिटनचा राजा आणि पार्लमेंटच्या कायद्यातून मुक्तता पाहिजे होती. त्यांचा संघर्ष धार्मिक कायद्यातून मुक्ततेचा नाही आणि सामाजिक कायद्यातून मुक्ततेचाही नाही. त्यांची लिबर्टी म्हणजे राजकीय मुक्ती आहे. तिसरे मूल्य जे आहे ते सुखाचा शोध घेण्याच्या स्वातंत्र्याचे आहे. हे मूल्य सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची ग्वाही देते. सुखाचा शोध शिक्षण, धन, निवारा, प्रवास, संघटन, भाषण, लेखन स्वातंत्र्य इत्यादींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हे सर्व विषय नंतर अमेरिकेच्या राज्यघटनेत आलेले आहेत. जेफरसन म्हणतो, आम्ही आता स्वतंत्र आहोत. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमचे जीवन, भवितव्य आणि सन्मान एकमेकांशी शपथपूर्वक जोडून घेत आहोत. डिव्हाइन प्रोव्हिडन्स, सर्वशक्तिमान परमेश्वर, हे ते शब्द आहेत. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे सेनानी सेक्युलरिझमची भांग पित नाहीत. परमेश्वराला रिटायर देखील करीत नाहीत. स्वातंत्र्याची ही उद्घोषणा अमेरिकेचे पवित्र दस्तावेज म्हणून राजधानीत संरक्षित आहेत. ज्याला अमेरिकेचा इतिहास माहीत नाही त्याच्या दृष्टीने हे केवळ शब्द आहेत, निर्जीव शब्द. पण ते तसे नाहीत. यात शब्दसंख्या आहे 1337. हे 1337 शब्द म्हणजे आजच्या अमेरिकेत जगणारा प्रत्येक अमेरिकन नागरिक आहे.
या शब्दांनी ब्रिटिश राजसत्ता हादरली. 1776 अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले. 1783 ते संपले. ब्रिटिशांना अमेरिका सोडावी लागली. स्वतंत्र अमेरिकेचा जन्म झाला. धन्यवाद. यानंतरच्या भागात आपण 6वे प्रकरण म्हणजेच स्वातंत्र्ययुद्ध आणि जॉर्ज वॉशिंग्टन हे ऐकणार आहोत. भेटूया.